ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी असे कारण सांगितले आहे की त्यांनी जनतेची कामे करण्यासाठी निधी भेटत नव्हता। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की कोणत्या खासदाराला किती निधी भेटला आणि त्यांनी त्याचा वापर कसा केला। नमस्कार, मी माधुरी आणि आपण पाहतात ग्रामीण कट्टा। निवडून आल्यानंतर संजय जाधव यांना एकूण निधी भेटला 14.07 कोटी। त्यांनी त्यातील एकूण खर्च केला 3.78 कोटी, म्हणजे फक्त 25.7% खर्च केला। दुसरे खासदार संजय देशमुख यांना 18.06 कोटी निधी भेटला, त्यातील त्यांनी फक्त 1.42 कोटी खर्च केला। तिसरे खासदार संजय दिना पाटील यांना एकूण 14.7 कोटी निधी भेटला, त्यांनी त्यातील फक्त 15 लाख निधी जनतेच्या कामासाठी वापरला आहे। चौथे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे, त्यांना एकूण निधी भेटला 14.7 कोटी, त्यांनी खर्च केलाय फक्त 71 लाख। पाचवे खासदार आहेत नागेश पाटील, त्यांना 19 कोटी निधी भेटला, त्यातून त्यांनी फक्त 5.06 कोटी वापरला आहे। शेवटचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, यांना 18.5 कोटी निधी मिळाला होता, त्यातील त्यांनी फक्त 1.97 कोटी निधी वापरला। या 6 खासदारांचा आपण विचार केला तर एक लक्षात येते की त्यांनी निधी वापरण्याच्या बाबतीत 35%, जे आपण पासिंगचा क्रायटेरिया म्हणतो, ते एक सुद्धा खासदाराने पूर्ण केलेला नाहीये। बाकी तुम्हाला काय वाटतं? बंडखोर खासदारांनी निधी भेटत नसलेले दिलेले कारण योग्य आहे का? त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला ते योग्य आहे का? तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। संपादक भरत मोरे, ग्रामीण कट्टा।